पालीतील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ठिमक्का एकांकिका राज्यात अव्वल। पाली येथे प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 13व्या एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ठिमक्का एकांकिका राज्यात अव्वल ठरली। 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल 28 नाट्य संस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण केले। बक्षीस वितरण समारंभाला ज्येष्ठ नेते नाट्य अभिनेते प्रशांत दामले, भाजप नेते प्रकाश देसाई, गीता पालरेचा, ज्योत्स्ना देसाई, हर्ष देसाई, नगराध्यक्ष पराग मेहता आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवाण गुरव उपस्थित होते। विजेत्यांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। भविष्यामध्ये आणखीन ताकदीने या स्पर्धा वाढत जातील याची मला खात्री आहे। दरवर्षी त्या होतील, परंतु यावर्षी आमचा एक बक्षीस समारंभाचा प्लॅन असा होता, यावर्षी मराठी बाणासारखा एक मोठा उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे आणण्याचं आमचं प्लॅनिंग होतं, परंतु आपलं स्टेज थोडंसं कमी पडते रुंदीला, लांबीला बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी ते रिफ्यूज केलं। पण पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न असणार आहे की अजय अतुलचा मोठा जो कार्यक्रम आहे, ऑर्केस्ट्रा फार मोठा कार्यक्रम आहे, जवळजवळ मला वाटतं 200 फुटाचा लांबीचा तो स्टेज उभा करावा लागतो, सेट उभा करावा लागतो आणि तो वरच्या ग्राउंडवर घेऊन बक्षीस समारंभ आणखी भव्य दिव्य करण्याचं नियोजन आमची सर्व पदाधिकारी मंडळी करतायत आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे करणार आहोत। प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी एक घटक म्हणून प्रतिष्ठानचा त्यांचे सर्वांचे आभार मानतो मनपूर्वक। आणि नाटक आणि एकांकिका काय हे आमच्या लोकांना इतकं चांगलं कळायला लागलेलं आहे की तुम्ही जर सुधागडच्या एकांकिका बघितल्या असत्या तर अप्रतिम असं सादरीकरण होतं, अप्रतिम असं नियोजन होतं, दिग्दर्शन होतं, अभिनय होता आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा आता पार पडत आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।